डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून त्यामागील खरे सूत्रधार व संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा, अशी मागणी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे। याबाबत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले। आमदार सचिन कल्याण शेट्टी व त्यांचे कुटुंबीय शुक्रवारी सोलापूर शहरात गेले असताना महावीर चौक येथे 2 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्या वाहन चालकासमोर आमदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे उघडपणे धमकी देणं ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून या घटनेमुळे आमदार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून धमकी देणाऱ्या व्यक्तींमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी करावी। घटनेमागील खरे सूत्रधार व संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली। दरम्यान आमदार कल्याण शेट्टी यांच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेऊन त्यांच्या जीवितास असलेला संभाव्य धोका लक्षात घेता आवश्यकतेनुसार अधिकचे व पुरेसे पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली। यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, सुनील खेड, अमोल हिप्परगी, महादेव पाटील, नगराध्यक्ष अंजली बाजारमठ, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, युवा मोर्चा अध्यक्ष महेश बिराजदार, यशवंत धोंगडे, रामप्पा चिवडशेट्टी, महेश हिंडोळे, महेश इंगळे, शिवशरण जोजन, प्रवीण शहा, नेताजी खंडागळे, विकास बुळा, सिद्धाराम शिवमूर्ती, सिद्धाराम हेले, प्रभाकर मजगे, सागर हिप्परगी, संदीप टेळे, सुरेश गड्डी, परमेश्वर यादवाड, लक्ष्मीकांत धनशेट्टी, कस्तुरा चौगले, सुनंद स्वामी, भागुबाई कुंभार, अप्पू पाटील, अपर्णा सिद्धे, महेश पाटील, भीमराव शेळके, बसवराज शेळके, आप्पासाहेब किवडे, उत्तम गायकवाड, अविनाश मडीखांबे, सूरज पाटील, देविदास कवटगी, सद्दाम शेरीकर, नन्नू कोरबू, नवीद डांगे, विनोद मोरे, इरान्ना भरमशेट्टी, विजयालक्ष्मी गवंडी, अतुल मेळकुंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदन दिलेलं आहे। काय भूमिका आपली असणार आहे, काय सांग? परवा दिवशी 7 तारखेला शुक्रवारी रात्री ज्या 2 समाजकंटकांनी आमदार साहेबांना त्यांच्या ड्रायव्हरला सांगून ही जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, त्याचं आम्ही भारतीय जनता पार्टी अक्कलकोट आणि सोलापूर च्या वतीनं तीव्र निषेध करतो। आणि जे ते समाजकंटक आहेत, आम्ही आज साहेबांना निवेदन दिलंय। साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही लवकरात लवकर योग्य ती कारवाई कशी करता येईल ती करतो म्हणून आम्हाला सांगितलेले आहेत। आम्ही या ठिकाणी आज सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी, सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी शांतीत आम्ही सगळेजण येऊन या ठिकाणी आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब आणि एसपी साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे। आणि 100% साहेबांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करून जे पण प्रोसिजर आहे ते लीगल प्रोसिजर आम्ही पूर्ण करू, असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। जे आरोपी आहेत ते राजकीय आहेत का, कुठल्या पक्षाचे आहेत का, त्यांच्या पार्टीचे आहेत का? आणि आता ते सगळं चौकशी करतीलच साहेब, चौकशी करून काय आहे ते सगळ्या जनतेसमोर येईलच, लवकरच येईल। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।